महाराष्ट्र कामगार दिनानिमित्त सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। संस्थेच्या सचिव तथा प्राचार्या सन्माननीय अस्मिता जोगदंड मॅडम, संचालक प्राध्यापक तेजसदादा भोरे, साहेबराव पाटील माध्यमिक विद्यालय, स्वर्गीय मी भोरे ज्युनियर कॉलेज, सनराइज इंग्लिश स्कूल, स्वर्गीय विठ्ठलराव भोगल काळोबा माध्यमिक विद्यालय कुसळगाव येथील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि उपस्थित सर्व लाडके विद्यार्थी मित्रांनो, आज 1 मे शांततेचे प्रतीक गौतम बुद्ध, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्वराज्याधिराज छत्रपती शिवाजी महाराज, संविधान निर्मित भारतरत्न ज्ञानसम्राट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना सर्वप्रथम त्रिवार वंदन करतो। आज 1 मे हा दिवस संपूर्ण जगभरात कामगार दिन म्हणून साजरा केला जातो। हा दिवस सर्व कामगारांसाठी असतो, मग तो शेतकरी असो, मजूर असो किंवा कारखान्यातील कामगार असो। प्रत्येकाच्या मेहनतीमुळे आपले जीवन सुरळीत चालते। पूर्वी कामगारांना खूप त्रास सहन करावा लागायचा, त्यांना जास्त तास काम करावा लागायचे, त्यामुळे त्यांनी त्यांचे हक्क मिळवण्यासाठी आंदोलन केले आणि त्यांच्या संघर्षातून 8 तास काम, 8 तास विश्रांती आणि 8 तास वैयक्तिक वेळ हा नियम लागू झाला। त्या आंदोलनाचं फलित म्हणून हा दिवस संपूर्ण जगभरात साजरा केला जातो। विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच दिवशी महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची स्थापना झाली, त्यामुळे हा दिवस खूप अनमोल आहे। या दिवसाचं महत्त्व आपल्यासाठी खूप आहे, कारण याच जे कामगार वर्ग आहेत ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे। काम करणारा कोणताही व्यक्ती असो, आपल्या जीवनामध्ये दररोजच्या लागणाऱ्या गोष्टी असेल, मग ते रस्ते असेल, इमारत असेल, अन्न असेल, जे काही आपल्याला लागतंय ते काम करणाऱ्या सगळ्या व्यक्तींचा आज आपण या दिवशी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की त्यांचा मान आणि सन्मान आपण या ठिकाणी केला पाहिजे। कोणतीही गोष्ट छोटी किंवा मोठी नसते, कारण की माणसाला किंमत नसती तर तो माणूस कोणचं काम करतो त्या कामाला किंमत असते। फक्त जाता तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगतो, साचलेलं पाणी आणि थांबलेला मेंदू हे कालांतराने काय होतो, निघून किंवा भ्रष्ट होऊन जातो। त्यामुळे आज या दिवशी आपण एक पण करूया, चांगलं विद्यार्थी म्हणून एक चांगलं शिक्षण घेऊन पुढे जाऊन सर्वांचा मान सन्मान करूया। विद्यार्थी मित्रांनो, यश मिळवण्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करूया। बोलण्यासारखे भरपूर आहे, परंतु वेळही खूप झालेला आहे आणि संचालक साहेब सुद्धा बोलणार आहेत, त्यामुळे मी माझे प्रास्ताविक थोडक्यात थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।